सबनीस साहेबांनी ही जी संस्था स्थापन केली आणि या संस्थेचा हळूहळू फार एक मोठा वटवृक्ष होतो आहे. त्यांनी इथं काम केलं, त्याबरोबर त्यांना अनेकांनी मदत केली. दादासाहेब भुजबळ असतील, मेहर असतील, इतर जे आहेत भायखळा मार्केटच्या इथून सुद्धा त्या भागातील लोकांनी फार मोठ्या प्रमाणावर मदत केली. परंतु गुरुवर्य सबनीस साहेबांनी या सगळ्यांचं नेतृत्व केलं. मला आज अतिशय आनंद वाटतो आहे तो या गोष्टीचा की आज कार्यक्रमाला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला अगोदर जे आहे गुरुवर्य सबनीस साहेबांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम तिथे झाला. त्यांची प्रतिमा तिथे ठेवण्यात आली, सावित्रीबाई फुल्यांची प्रतिमा तिथे ठेवण्यात आली आणि त्यांना आदरांजली अर्पण करून हा कार्यक्रम सुरू झाला. आपण म्हणून याच्यामध्ये विशेष काय, कारण जिकडे तिकडे जेव्हा जेव्हा शाळा कॉलेजच्या उद्घाटनाला आम्ही गेलो तर तिथे सरस्वती देवीची जी आहे प्रतिमा असते. आता मला काय कोणाच्या भावना वगैरे काय दुखवायच्या नाही, पण त्या सरस्वती मातेला मी कधी पाहिलं नाही, फक्त ते प्रतिमेत पाहिलं. आणि अनेक वेळा माझ्या मनात विचार आला की या सरस्वती माता जी आहे ही आपली विद्येची देवता जर आहे तर गेली 5000 वर्ष सर्वसामान्य बहुजन समाजाला विद्येपासून का दूर ठेवण्यात आलं? शिक्षणाचा अधिकार हा बहुजनांना का नाकारण्यात आला? आणि मग त्या पार्श्वभूमीवर मी ज्यावेळेला पाहतो महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, धोंडो केशव कर्वे, अशी अनेक नाव, त्यापैकी सबनीस साहेबांचं नाव. पूजा करायची तर या लोकांची करा. ज्यांनी शिक्षण तुमचं अडवलं त्यांची पूजा करण्यापेक्षा ज्यांनी तुम्हाला शिक्षणासाठी प्रवृत्त केलं, दगडधोंडे खाल्ले, शेतमारा सहन केला, त्यांची पूजा करा. पूजा करायला ही दैवत आहेत ना आपली. पण कधी कधी जे आहे आपला कधी कधी रस्ता चुकतो बघा, हे आपण विसरूनच जातो. आणि म्हणून मी नेहमी सांगतो शाळेचे कार्यक्रम असतील तर जरूर फातिमा शेख यांची पूजा करा. सावित्रीबाई फुलांबरोबर त्यांनी जे आहे शाळा चालवण्याचं काम केलं. सावित्रीबाईंचं, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू आंबेडकर, मगाशी सांगितलं भाऊराव पाटील, कर्मवीर, ह्या सगळ्यांची जी पूजा केली पाहिजे. आणि त्यांनी काय केलं हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे की आज सहज हे सगळं मिळतंय, पण त्यावेळेला अतिशय अडचणीमध्ये या सगळ्या मंडळींना काम केलं, त्यावेळेला या शाळा कॉलेजेस ज्या ही उभी राहिली. आणि मला आनंद आहे की हे तुम्ही सगळं करत असताना म्हणजे आता 11-12 हजार विद्यार्थी तुमच्याकडे शिकतात. वेगवेगळे BA, BCom आहे, BSc, BBA, MA, MCom, MSc, MPhil आहे, PhD आहे, सगळं तुमच्याकडे आहे. आणि याच्यामध्ये विशेषतः ज्या आहे पहिल्यापासून हा सुद्धा दृष्टिकोन जो आहे हा सुद्धा वाखाणण्यासारखा आहे की ह्या शाळा कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना शेतीचं आणि उद्योगाचं शिक्षण सुद्धा दिलं गेलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या काळामध्ये ज्या वेळेला शाळा सुरू झाल्या, म्हणजे त्यांनी शाळा सुरू केल्या सगळ्यांसाठी, महिलांसाठी सुद्धा शाळा सुरू केल्यानंतर इंग्रजांसमोर त्यांनी मागणी काय केली? त्यांनी मागणी केली इंडस्ट्रियल डिपार्टमेंट्स शुड बी अटॅच्ड टू द स्कूल्स इन विच चिल्ड्रन वुड लर्न useful trades and crafts and be able on leaving school to maintain themselves comfortably and independently. शेती आणि उद्योग याचं शिक्षण जे आहे तुम्ही पहिल्यापासून जे आहे या शाळेतील मुलांना द्या. आणि म्हणून हे डिपार्टमेंट जे आहेत हे या शाळा खात्यांबरोबर जोडा. ही जी डिपार्टमेंट्स, इंडस्ट्रियल डिपार्टमेंट्स, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट्स असतील, ही ज्या शाळा खात्यांबरोबर जोडा की जेणेकरून
पहिल्यापासूनच त्या सगळ्या मुलांना जे आहे केवळ पुस्तकी ज्ञान मिळून चालणार ना. शेवटी पोटापाण्याचा व्यवसाय जो आहे त्याला पुढे राहून करायचा आहे. त्याचं शिक्षण त्याला त्या शाळा कॉलेजमध्ये मिळालं पाहिजे. हा विचार त्याने 150-200 वर्षापूर्वी मांडला. अजूनही तो जेवढा म्हणावा तेवढा जो आहे हा विचार अजूनही काही अंमलात येतोच असं काही मला काही वाटत नाही. शिक्षणाच्या ज्या आहेत आता सगळ्या पूर्वीची जी मानकं जी आहेत ती बदललेली आहे. पूर्वी नुसता जे आहे एखादं वर्तमानपत्र सकाळ किंवा आमच्या नाशिकला गावकरी असा हातात घेऊन माणूस फिरायला लागला का माणूस म्हण हो लिहिता वाचता येतं बरं का, शिकलेला दिसतोय. मग पुढे म्हणतात ना इंग्लिश पेपर, आणि इंग्लिश सुद्धा येतं राहायला. आता याला अर्थ राहिला नाही. आता हा सगळा जमाना बदलला. आता वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण निर्माण झालं. शेती असेल, इंडस्ट्री असेल, IT शिक्षण असेल, सगळ्या याच्यामध्ये जे आहेत सगळ्या परिसीमा ज्या आहेत बदलल्या. पूर्वी 1000 वर्षांनी एखादी नवीन गोष्ट यायची, मग ती 500 वर्षांनी यायला लागली. मागच्या काही वेळेला 100 वर्षातून ती यायला लागली, मग 10 वर्षांनी यायला लागली. अहो आता वर्षाला अनेक आणि महिन्याला नवीन गोष्टी येत आहेत. आणि या सगळ्या ज्या आहेत तुमच्याकडे असलेले मोबाईल्स, तुमच्याकडे असलेले लॅपटॉप, त्यातून एक क्षणामध्ये जगाच्या त्या टोकाला काय चाललाय, तो शेतकरी काय करतोय, हा शेतकरी काय करतो, तिथं काय भाव चालला, इथं काय भाव चालला, आणि कुठच्या अडचणीवर कशा मात करायचं हे सगळं तंत्रज्ञान आता सगळ्यांना मिळालं आहे. हे तंत्रज्ञान, हे शिक्षण, हे सगळ्यांना मिळालंच पाहिजे, तरच त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दादांनी सुद्धा सांगितलं, आपलं हे जे आहे मी पाहिलं प्रदर्शन काही प्रमाणात पाहिलं, आणि बाकी जे आहे आपण केलेले जे आहे शेतीवरचे वेगवेगळे प्रयोग ते पाहिले. त्याच्याबद्दल जे आहे खरोखरच ते अभिनंदनात आपण सगळे पात्र आहात. अतिशय उत्तम काम आहे. तालुक्यातून जी आहेत ही कामं उभी राहिली पाहिजे. आणि हे खरं आहे, हे जे आहेत ही कल्पना सुद्धा पवार साहेबांच्या त्यांनीच दिली. नाशकात सुद्धा असं एक कल्पना त्यांनी दिली नाही. एक अशा प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी एक दिला. आता ते मगाशी आपले आमचे दिलीप वळसे पाटील ते कोणावर तरी घसरले होते, काहीतरी बोलत होते, कोणते नाही म्हणजे ते घसरले म्हणून तुम्ही त्यांच्यावर घसरले. अहो काय त्यांचं घेऊन बसलं आशा पटेल आशा पटेल, कसलं काय ते बोले सूर्यावर कोण थुंकायला लागला तर काय होईल, कुठे बोलवतो थुका म्हणे काय केलं त्याने, काय केलं म्हणा हेच केलं ना. हे बघा ना, हे जे आहे हे जे पाहिलं आपण कृषी केंद्र, हे सुद्धा पवार साहेबांचीच देण आहे म्हणा. तिथं येऊन तुम्ही भाषण करून काय केलं म्हणून विचारता. अरे तुम्ही काय केलं 5 वर्षामध्ये ते तरी सांगा, काय केलं का तुम्ही, तर जाऊ द्या. तर हे सगळं, आणि आता हे जे सगळं काम जे आहे आणि शेतीचं काम काय सांगायचं. ते कांद्याचं मगाशी तुम्ही सांगितलं, अरे बाप रे बाप. बरं माझा तो लासलगाव आशियातलं कांद्याचं कोठार, 80% कांदा तो जिल्ह्यात नाशिकमध्ये म्हणजे देशातला. आणि भाव किती हो, 800 रुपये क्विंटलला खर्च आहे, आणि भाव त्याचा किती 80 रुपये 100 रुपये 150 रुपये. लोक ओतून देत आहेत का. आम्ही रेल रोको केला, आम्ही तो महामार्ग रोखला, फुकट कांदे सुद्धा वाटले, काही मंत्र्यांना सुद्धा पाठवले. म्हटलं जनाचे नाही तरी मनाचे जना, यांना येईल फुकट कांदे आले काय कसलं काय आला का. मग सांगितलं मी 200 रुपये देऊ. अरे 100-200 रुपये मार्केटमध्ये मिळत असताना सुद्धा लोकांना त्या ट्रॅक्टर भाडं सुद्धा त्याच्यातून निघत नाही. त्या 200 रुपयांनी काय होणार, आणि ते तरी कोणाला मिळणार आहे. आणि त्याच्यावर 1000 अटेन मगाशी सांगितलं तसं कर्जमाफी त्यांनी सांगितलं, काय कोणाला एक हात वरती झाला नाही. कारण कर्जमाफी केली म्हणायची
पण एवढं गुंतागुंत करून टाकायची काही एकालाही मिळणार नाही का? सांगायला कर्जमाफी आम्ही दिली पण द्यायची नाही. हा त्यांचा जो आहे ते त्यांना हो आता से मजबूर आहे भाई, क्या करें. आता निवडणूक आलेली आहे. आता मी आता मगाशी माझ्या हातामध्ये एक कोणीकडे कागद दिला. साखरेचे भाव 1980 सालामध्ये 3-4 रुपये प्रति किलोला होते. आता ते झाले 30-32 रुपये किलो काहीतरी झाले असतील, बरोबर. म्हणजे फक्त 10 पट वाढले. शेतमजुरी त्यावेळेला कामगार शेतमजूर 2 रुपये 3 रुपये असा काहीतरी भाव असेल त्या 80 सालामध्ये असं म्हणतात. आता 250-300 रुपये रोज द्यायचं आहे. खतं 50 रुपये बॅगाची आता 270-300 वर गेली. शेणखत होतं 300 रुपये ट्रक, आता ते झालं 18,000 रुपये ट्रक, म्हणजे 60 पट. साधं सोनं त्यावेळेला 1200 रुपये तोळा होतं, आता 32,000 रुपये तोळा, 30 पट वाढलं. ट्रॅक्टर 30,000चा 6 लाखाला गेला. किती पट वाढली तुम्ही सांगा. आता साखर मात्र 10 पटच वाढते. गहू फक्त 200-250 रुपये क्विंटल होता, तो 1500 आणि 1800 रुपये क्विंटल. तो पण पवार साहेबांनी केला. पवार साहेबांनी केला त्यावेळेला 7-8-10 वर्षापूर्वी. त्यावेळेला गव्हाचं उत्पादन वाढलं, पण ते तसंच आहे, म्हणजे फक्त 7 पट. तांदळाचं उत्पादन सुद्धा त्यावेळेला 400 रुपये होतं, भाव होता 400 रुपये, आता 2,500 रुपये, म्हणजे 6 पट. म्हणजे बाकीचे सगळे 10 पट 30 पट 20 पट 25 पट वाढले, पण अन्नधान्य साखर दूध या सगळ्यांचं किंमत 5 पट 10 पट एवढं वाढलं. आणि ते पण मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेला अन्नधान्य जे आहेत वाढलं पाहिजे, गहू तांदूळ जे आहे मुख्य जे अन्नधान्य या देशामध्ये त्याचं उत्पादन जास्त झालं पाहिजे. ते कधी होईल जर शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले तर. आणि म्हणून मग पवार साहेबांनी ज्या गव्हाचे भाव वाढवले, तांदळाचे भाव वाढवले केंद्र सरकारतर्फे, त्यावेळेला पंजाब पासून तर कन्याकुमारीपर्यंत जे आहे अन्नधान्य मोठ्या प्रमाणावर पिकवलं गेलं. 25 देशांना दुष्काळ असताना या देशानं अन्नधान्य पुरवलं. ही एक दूरदृष्टी. ठीक आहे, 70,000 कोटी रुपये कर्जमाफी दिली, हे तर सगळ्यांना कल्पना, मी सांगायला नको. पण वेगवेगळे हे फलोद्यान स्कीम ती अख्ख्या देशामध्ये त्यांनी राबवली. फार कशाला आयत्या शेजारी बारामतीला येऊन आमचे पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलंच ना की पवार साहेबांचा हात धरून मी त्या क्षेत्रामध्ये काम केलं. पवार साहेब सुद्धा शेती मंत्री असताना त्या मुख्यमंत्री मोदींना जाऊन भेटून तुम्हाला काय पाहिजे ते आणि काय नको ते पाहून त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करून गुजरातमध्ये त्यांनी योजना राबवल्या. त्यांनी हे नाही पाहिलं की ज्या BJPचा मोदी बसलेला आहे, सगळ्या देशामध्ये उत्पादन वाढलं पाहिजे म्हणून पवार साहेबांनी त्यांना सुद्धा मदत केली. म्हणून ते म्हणतात की यांनी मला मदत केली, ते त्यांना गुरु मानतात. आनंदाची गोष्ट आहे. पण काहीतरी जरा थोडं पाहिजे की नाही. त्यांनी सांगितलं होतं ज्यावेळेला आमच्याकडे निवडणुका आल्या मागच्या वेळेला, तिकडे सटाण्याला मोदी साहेब आले. ते बोले हम गुजरात में आपका भेजा हुआ प्याज खाते हैं, ये कांदा, आपके भेजा हुआ जो कपास है उससे हमारे कपड़े सिलाए जाते हैं. आज किसान बहुत तकलीफ में है. 15 अक्टूबर तक ठहरो. महाराष्ट्र में सरकार आएगी और महाराष्ट्र और दिल्ली की सरकार सारे किसानों के ये सवाल हल कर देगी, खुशहाल कर देगी. अरे ते कांदा फेकून राहिला, आम्ही त्याला तिकडे पाठवला. तर शेतकऱ्यांनी पण जे आहे मनी ऑर्डर केली, बाबा एवढेच पैसे आले एवढ्या कांद्याचे. त्याचीच इन्क्वायरी सुरू झाली. ज्या शेतकऱ्यांनी
कांदा विकून जेवढे पैसे आले त्याच्यामध्ये 151 रुपये टाकले आणि ते प्रधानमंत्र्यांना पाठवले आणि सांगितलं की बाबा हे एवढेच पैसे आले. सरकार त्याच्याच पाठीमागे लावले. कोणी सांगितलं, का सांगितलं, कुठून आणला कांदा, कुठे पिकवला कांदा, किती कांदा होता, काळा होता, गोरा होता, सफेद. म्हणजे त्याने प्रतिकात्मक जो पाठवला त्याचं कारण की तुम्ही पहा आणि याच्यामध्ये अडचण दूर करा. काही अडचण काही करायचं नाही. करता येण्यासारखं खूप आहे पण करायचं ना. फक्त इलेक्शन के जुमले निवडणुकीपूर्वी मगाशी सांगितलं त्यांनी, निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं किसानों को जितना उत्पादन होता खर्चा है उसके 1.5 गुना पैसा मिलना चाहिए. मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? मैं आपसे पूछता हूं, मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? मिलना चाहिए मगर है कहाँ? अरे दे ना बाबा. कशाला कोण आत्महत्या करील? लोकांना वेळ लागला आत्महत्या करायला. शेतकरी आत्महत्या करतात. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या महिला पत्नी आत्महत्या करायला लागल्या. शेतकरी व्यापारी सुद्धा आत्महत्या करायला लागले आणि आता शेतकरी तर बाहेर एकदम मंत्रालयात जाऊन आत्महत्या करायला लागले. काय चाललं? ही परिस्थिती जर सुधारायची असेल तर तुम्ही अधिकाधिक फंड्स. आज सुद्धा अमेरिकेमध्ये आपण ते सगळे जे आहेत तिथे कृषी विज्ञानावर हुशार अशी सगळी मंडळी बसलेली आहेत. मी काय तुम्हाला सांगावं याच्यातला भाग नाही. पण अमेरिकेत आज सुद्धा मार्गाने शेतकऱ्याला अब्जावधी डॉलर्स जे आहेत सबसिडीच्या माध्यमात दिली जातात. WTO करार वगैरे केला अमुक तमुक ते सगळं ठीक आहे. सबसिडी कुठे द्यायची नाही, आमचं द्यायचं नाही, तसं सगळं ओपन करायचं. सबसिडी दिली जाते. इथली सगळी सबसिडी बंद करण्यात आली. जी मिळत होती खताची सबसिडी बंद, ही बंद, ती बंद, ती बंद, ती बंद. आणि आज सुद्धा अडचण निर्माण झाली की आपण सगळे जे आहेत पवार साहेबांकडे जातो. मग पवार साहेब त्यांच्याकडे जाणार. ते मंत्री कोण होते माहिती नाही. मग त्या दिवशी जे आहेत आमच्या इकडचे जे काही लोक जे आहेत केंद्रीय कृषी मंत्री यांना भेटायला गेले तेव्हा मी वर्तमानपत्रात वाचलं की त्या केंद्रीय कृषी मंत्र्यांचं नाव राधा मोहन. म्हणजे तोपर्यंत आम्हाला नाव सुद्धा माहिती नाही त्याचं. असा कृषी मंत्री काय बोलायचं हे आता तुम्ही सांगितलं किती लोकांना माहिती असेल. आज सुद्धा काही अडलं तर पवार साहेबांकडे जायचं. मग पवार साहेब तिकडे जाणार आणि तो प्रश्न ज्या सोडवून घेणार. प्रश्न असा आहे, मी पवार साहेबांची फक्त स्तुती करायला आलो नाही. मी हे सांगू इच्छितो आम्ही की पवार एक तर एखादा प्रश्न काय आहे तो प्रश्न त्या माणसाला समजला पाहिजे. तो प्रश्न समजल्यावर त्याचं उत्तर काय आहे ते त्यांच्या लक्षात आलं आणि ते उत्तर लक्षात आल्यानंतर त्याच्यावरची उपाययोजना करण्यासाठी ची हिंमत, जो खमकेपणा, जो मान सन्मान त्या मंत्रिमंडळात पाहिजे तो सुद्धा असावा लागतो की जेणेकरून त्यांचा शब्द पडत नाही. ते पवार साहेबांकडे आहे. तुम्ही सांगितलेल्या प्रश्नावर त्या प्रश्नाच्या खोलात ते जाणार, त्याच्यावर ते उत्तर शोधणार आणि ते उत्तर जे काय आहे त्याला जर काही खर्च असेल, काही योजना असेल तर मंत्रिमंडळात ते जात होते आणि कधी त्यांना कोणी नाही म्हणत नव्हतं आणि म्हणून हे प्रश्न सुटत होते. आता त्या कृषी मंत्र्याचं नावच माहित नाही. बाकी तर आणि ते स्पष्ट सांगतात सरळ, आमचा जो मतदार जो आहे तो शहरामध्ये आहे. ग्रामीण मतदारांशी आम्हाला काय कर्तव्य आहे त्यांना मला सांगायचं. आता शहरातला सुद्धा मतदार राहिला नाही तुमचा. तुम्ही केलेली नोटबंदी, आतंकवाद बंद करना चाहते हैं. काय बंद झालं? आतंकवाद्यांना मारणार होते आणि 150-200 लोक गोरगरीब माणसं त्या बँकेच्या
नोटा बदलीसाठी उभे राहिले आणि त्या रांगेत गेले. काय मगाशी दादानी बरोबर सांगितलं. आजच्या सकाळच एक बातमी होती, वर्षभरात 1 कोटीहून अधिक बेरोजगार. आता ऑथेंटिक आहे. नोकरी गमावणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण अधिक. CMIचा धक्कादायक अहवाल, गव्हर्नमेंटचे सगळे अहवाल झालेले आहेत. अरे 2 कोटी दर वर्षाला नोकऱ्या देणार होते, तर एका वर्षातच मागच्या 1 कोटी लोकांचे रोजगार गेले. नोटबंदीच्या माध्यमातून काही कोटी धंदे जे बसले ते परत उठलेच नाही. लहान 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 काय याने केलं? प्रत्येक गोष्ट यांची फेल केली. यांची डिग्री फेल, चहाचा धंदा फेल, यांचं घर फेल, यांचं लग्न फेल, नोटबंदी फेल, नंतर काय ते इंडिया स्टार्टअप इंडिया फेल. अरे हे सगळं फेल. शेवटी राफेल इथपर्यंत येऊन पोचले. काय नाही यांचं, नुसतं बोलायचं आणि हे काम न करायचं नाही. पुढे मी तुम्हाला सांगतो ते हेच सांगतोय की आता दिवस जे आहे जवळ येत आहे. लोक आता अच्छे दिन कब आएंगे याचा विचार करत नाही, ये दिन कब जल्दी जाएंगे याचा ते दिवस मोजताय. ते दिवस मोजतायत आता. हे नको कधी जाणार आहे. आणि तुम्ही सगळे जे आहेत आता, विशेषतः हा तरुण वर्ग त्या कॉलेजमधून वेगवेगळ्या ठिकाणावरून बाहेर पडल्यानंतर हे रोजगार जर नसतील तर करायचं काय? व्यापार धंदा बंद. शेवटी काय आहे की सगळ्या या देशाची जी इकॉनॉमी जी आहे जी चालते आहे, ही सगळी जी आहे ग्रामीण भागावर अवलंबून आहे. शेतकऱ्याच्या हातात 4 पैसे असतील तर तो खरेदीला जाईल, तर तो कपडा घेईल, औषधं घेईल, आणखीन काय त्याला जे जे पाहिजे ते घेईल. सायकल घेईल, मोटरसायकल घेईल, काहीतरी घेईल. अरे आज त्याच्याकडेच पैसा नाही, तो काय घेणार? दुकानं ओस पडलेली आहे. शहरातली दुकानं अशीच पडलेली आहेत, बस गप्पा बसले, धंदा नाही म्हणून जे कारखानदारांमधून माल उठत नाही. माल उठत नाही म्हणून कारखाने बंद म्हणून बेरोजगारी, कारखानदार सुद्धा अडचणी. हे जे सगळं जे आहे बदलायचं असेल तर ग्रामीण हा जो शेतकरी जो आहे, हा शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या मजबूत केला पाहिजे. तो जर मजबूत झाला नाही तर या आज सुद्धा या देशामध्ये 7% अधिक लोक तर शेती व्यवसायातच आहेत. किंवा तो कोण विकत असेल, कोण पिकवत असेल, कोण आणखी, पण 7% अधिक आहे. त्याच्या हातात जर पैसा नसेल तर बाकीचे जे आहेत सगळे उद्योग जे आहेत थंड होत आहेत. आणि म्हणून मी अधिक न बोलता एवढंच सांगेन की आपण नवीन प्रकारची शेती, नवीन प्रकारचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. नियंत्रित कृषी उत्पादन तंत्रज्ञान, ज्याला इंग्रजीमध्ये कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटल ॲग्रिकल्चर म्हणतात, त्याची अतिशय आता गरज निर्माण झालेली आहे. कारण ह्या जे हवामान जे आहे ग्लोबल वॉर्मिंगचे काय होणार काही समजतच नाही. अहो चांगली आलेली द्राक्ष आमच्या नाशिकची थंडी एवढी पडली का सगळी द्राक्ष फुटायला लागली. काय करायचं? म्हणजे कांदा गेला, टोमॅटो गेला, द्राक्षाला काहीतरी येणार होतो ते सुद्धा थंडी गेली. आणि म्हणून हे जे आहे की कंट्रोल एन्व्हायरमेंटल ॲग्रिकल्चर थोडंफार आहे. याच्यामध्ये खर्च जास्त आहे. ग्रीन हाऊस नेट आच्छादित शेती वगैरे त्यामध्ये खर्च आहे. परंतु किड्यांपासून संरक्षण किंवा जादा पाऊस किंवा ऊन किंवा कमी पाणी, ह्या सगळ्या गोष्टी नवीन पद्धतीनं ज्या शेती करणं अतिशय गरजेचं झालेलं आहे. आणि त्याचबरोबर केलेला माल जो आहे हा साठवणं किंवा त्याचं जे आहे त्याच्यावर प्रोसेस करून
त्याची जपणूक करणं, यासाठी जोपर्यंत मोठमोठ्या योजना पुढे येत नाहीत तोपर्यंत या अडचणीवर मात करणं मोठं कठीण जाणार आहे. तुमच्या या शाळा कॉलेजमधून याचं सुद्धा मार्गदर्शन लोकांना अपेक्षित आहे, सर्वसामान्यांना अपेक्षित आहे. माझी खात्री आहे यातून नक्कीच जे आहे येणाऱ्या यात आतासुद्धा मी अनेक तुमच्या व्हिज्युअल वगैरे सगळं जे पाहिले ते सगळं अतिशय चांगल्या पद्धतीनं जे आहे तुमचं काम चालू आहे. ते सगळं मार्गदर्शन जे आहे सर्वसामान्य माणसांना कळलं पाहिजे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आणि शासनाची सुद्धा ही प्रवृत्ती एक नुसतं टीका करणार तू काय केलं मी काय केलं हे सांगण्यापेक्षा या शासनाने आतापर्यंत जे आहे ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या असत्या. तुम्हाला मी सांगतो मराठवाड्यातून मागच्या वेळेला दुष्काळ पडला, 5-7% जे आहेत लोक जे मुंबई आणि पुण्यात आले ते परत मराठवाड्यात गेले नाहीत, जाऊन करणार काय बिचारे. आणि आतासुद्धा जे आहे तोच प्रकार होतो आहे. 5-7-9% कदाचित ही संख्या जाईल. मुंबई पुण्याच्या भागामध्ये हे सगळे विचार येतील, कारण तिकडे प्यायच्या पाण्यापासून अडचण आहे. आणि यांनी तर सगळ्यांना किती काय काय सांगितलं, काय काय आमच्यावर आरोप केले. आणि आता आम्ही जलयुक्त शिवार आणणार आहे, अमकं आणणार आहे, दुष्काळ कसा पडतो तेच बघणार आहे. अरे बघ ना बाबा आता कसा दुष्काळ पडला हां. आणि आता सगळे जे आहेत मराठवाड्यातून सुद्धा लोक हवाल दिले आहेत, लोक फार हवाल दिले आहेत. आणि दुष्काळाच्या बाबतीमध्ये सुद्धा जे अजून फक्त बोलाचीच कडी आणि बोलाची बाब, अजून काही होत नाही. आणि म्हणून त्या सगळ्यांचा विचार करून राजकारण आम्ही इथे बोललो, पण त्याचं कारण असं आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सुद्धा सांगितलं, सत्तेविना सर्व कळा झाल्या अवकळा. सत्ता नसेल तर तुमचे हे सगळे प्रश्न सोडवणारे जे लोक जर तिथे नसतील तर हे सगळं काही जे आहे अडचणीत येणारं काम आहे. म्हणून योग्य माणसं योग्य सत्तेमध्ये बसली पाहिजेत, जेणेकरून शेतीपासून उद्योगापर्यंत, महिलांपासून बेरोजगारांपर्यंत सगळ्यांना जे आहे योग्य प्रकारे मार्गदर्शन आणि मदत होणारे जर लोक तिथे जर बसले तरच हा देश पुढे जाऊ शकतो. पवारसाहेब हे त्यापैकीच एक दीपस्तंभ आहे आणि म्हणून मी त्यांचं नाव वारंवार घेतलं. आपल्या या कामाबद्दल आपल्याला शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.